रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दही, 1 कांदा, 1 ढोबळी मिरची, 1 टोमॅटो, 200 ग्रॅम पनीर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, खायचा लाल रंग, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर, कोळसा आणि साजूक तूप. स्क्यूअर स्टिक अशा पद्धतीने किमान 1 तास पाण्यात भिजवायच्या, म्हणजे हीटमुळे त्या पेट घेणार नाहीत. आता चाळणीवर सुती कापड ठेवायचं आणि त्यावर दही घालून घट्ट बांधून पाणी निथळण्यासाठी ठेवायचं. आता कांदा अशा पद्धतीने कापायचा. ढोबळी मिरची पण अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करत चिरायची. टोमॅटोचा गर काढायचा आणि त्याचे काप करायचे. पनीरचे चौकोनी आकारात थोडेसे जाडसर काप करायचे. आता घट्ट दह्यात आलं लसूण पेस्ट, तिखट, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड, चवीपुरतं मीठ, कसुरी मेथी, कोथिंबीर हे घालून मिश्रण एक जीव करायचं. त्यात आवडीप्रमाणे फूड कलर, थोडं तेल आणि कॉर्नफ्लोअर घालायचं. या मिश्रणात आता पनीर, शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो घालायचे आणि व्यवस्थित मिसळून अर्धा तास मुरवून घ्यायचे. आता भिजवलेल्या स्टिक्समध्ये अशा पद्धतीने शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि पनीर मध्यभागी लावायचे. आता कोळशावर थोडं तूप घालून या तयार केलेल्या स्टिक्स भाजून घ्यायच्या. झाला आपला रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का तयार. आणि या पनीर टिक्क्याला ना मस्त आपण ते कोलवर जसा तो टिक्का बनवला जातो किंवा भट्टीत बनवला जातो तशी अचूक चव येण्यासाठी काय काय स्टेप्स आहेत तेही बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे आपण जे पनीर टिक्का बनवतो तेव्हा असे वुडन स्क्यूअर्स वापरतो. लाकडी स्क्यूअर्स म्हणतात त्याला. तर हे स्क्यूअर्स तुम्ही जर डायरेक्ट असे वापरले ना, काय होतं, भट्टीत किंवा अव्हनमध्ये किंवा गॅसवर जरी वापरले तर हे पेट घेण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे रॉ कधीच वापरायचं नाही. एक छान प्लेट किंवा ट्रे घ्यायचा, त्यामध्ये हे स्क्यूअर्स ठेवायचे, त्यावर पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये कमीत कमी 1 तासभर हे स्क्यूअर्स आहेत ना असे सोप करायला ठेवून द्यायचे. म्हणजे त्यामध्ये ओलावा ॲब्झॉर्ब होतो आणि हीटमुळे ते डॅमेज होत नाहीत स्क्यूअर्स. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे, अजिबात स्किप करू नका. टिक्का बनवण्यासाठी ना दाटसर दही वापरायचं असतं. तर त्यासाठी काय करायचं, एक छान अशी गाळणी घ्यायची किंवा चाळणी घ्यायची, एक सुती कापड त्यामध्ये घालून घ्यायचं, खाली एक खोलगट भांडं ठेवायचं, यामध्ये दही घालायचं. सो इथे 1 कप मी दही घेतलेलं आहे. बांधून घ्यायचं हे आणि यातलं पाणी आहे ना निथळण्यासाठी हे एक अर्धा तास तरी आपण बाजूला ठेवून देऊयात. तर आपण भाज्या तयार करून घेऊयात. सो भाज्यांमध्ये कांदा मी घेतला आहे. चौकोनी आकारामध्ये या भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्या. हा एक कट आणि हा असा क्रॉस एक कट आणि मध्यभागी. आणि असं केलं की हे बघा, याचे 2-2 पाकळ्यांचे एक पाकळी करते. तर यातल्या बियांचा पोर्शन पूर्ण काढून टाकायचं. हे असं थोड्या जाडजाड चंक्समध्ये कट करायचं. हा जो कर्व पार्ट आहे ना हा काढून टाकायचा. हा नंतर भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता. टोमॅटोचा ना बिया मात्र काढून घ्यायच्या टिक्कासाठी स्पेसिफिकली. तर इथे टोमॅटोच्या ऐवजी तुम्ही लाल रंगाची ढोबळी मिरची वापरली तरी चालेल. पण साधारणपणे घरात जे उपलब्ध असतात ना जिन्नस त्यात हे करायचा मी प्रयत्न करते. आता पनीर देखील कट करून घेऊयात. सो हे जे अनइव्हन एजेस आहेत ना हे काढूयात. पनीर टिक्का बनवण्यासाठी आणखी एक महत्त्वाची टिप म्हणजे याच्यासाठी ना कधीच मलाई पनीर वापरायचं नाही. मलाई पनीर वापरलं ना तर त्याला जो स्टिफनेस लागतो ना पनीर टिक्क्याचा तो अजिबात येणार नाही. त्यामुळे शक्यतो रेग्युलर पनीर वापरायचं. आणि हे पनीर आहे ना
हे जाड चंक्समध्ये कट करून घ्यायचं. खूप जर बारीक तुकडे केले ना तर ते स्क्युअरमधून गळून पडतात. इथे ना सगळ्या भाज्या छानपैकी अशा आपण कट करून ठेवलेल्या आहेत. आता दही बघूयात नीट सेट झालंय का. आता हे घट्ट दही काढूयात आणि यामध्ये आता मसाले घालून घेऊयात, ज्यामध्ये सगळ्यात आधी जाईल आलं लसूण पेस्ट, लाल तिखट 1 मोठा चमचा लाल तिखट, गरम मसाला अर्धा चमचा, जिरेपूड, धणेपूड, चवीपुरतं मीठ, कसुरी मेथी. याचा स्वाद आहे ना खूप छान उतरतो या टिक्क्यामध्ये. छान अशी क्रश करून घालायची. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं एकजीव करूयात. सो टिक्का बनवताना त्यामध्ये बऱ्यापैकी थोडासा फूड कलर असतो. सो अगदी 1 ड्रॉप मी घालते. अगदी ऑप्शनल आहे, नाही घातला काहीच हरकत नाही. आणि त्याचसोबत यामध्ये घालते 1 चमचाभर तेल आणि अगदी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉरमुळे काय होतं ना, हे जे बाइंडिंग आहे हे पनीरला छान स्टिक होऊन जातं. कॉर्नफ्लॉर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल. कॉर्नफ्लॉरमुळे टिक्काला छान असा कुरकुरीत व्हायला मदत होते. बेसन, तांदळाचं पीठ हे सबस्टिट्यूट तुम्ही वापरू शकता. हे छान आता मिश्रण एकसंध झालेलं आहे. यामध्ये घालूयात आपले पनीरचे क्यूब्स, जे आपण छान असे मोठ्या मोठ्या आकारात कट करून घेतलेले. आणि त्याचसोबत या भाज्या ज्या आपण आधी कट करून घेतल्या, हे मिसळून घेऊयात छानपैकी. चला तर मग हे छान एकजीव झालेलं आहे. आता 1 अर्धा तास हे झाकण ठेवून मॅरिनेट करून घेऊयात. तर हे मिश्रण मस्त मॅरिनेट झालं आणि काय सुवास दरवळतो. परफेक्ट टिक्क्याचा जो असतो ना तो सुवास. आता इथे ज्या स्टिक्स आहेत या स्टिक्सही जवळपास मी 1-2 तास तरी पाण्यामध्ये ठेवल्या होत्या. त्या पाण्यातून काढूयात सगळ्या स्टिक्स. आता आपण हे अरेंज करायला घेऊयात. तर सगळ्यात आधी शिमला मिर्च बेसला 1 कांद्याचा लेअर लावूयात. टोमॅटो, पनीर घालूयात. पुन्हा सेम स्टेप रिपीट करायची. आणि वर आणि खालच्या बाजूने हलकंसं आपण गॅप ठेवणार आहोत. आता तंदूर नाही आहे, एकतर अव्हन असेल तर ऑफकोर्स 180 किंवा 200 डिग्री सेल्सिअसवर अव्हनमध्ये ग्रिल मोडला टाका, हे छान ग्रिल होतं. पण तेही नसेल तर गॅस घ्यायचा. गॅसवर बघा मी असा मस्त असा एक कोळसा ठेवला आहे गरम करायला. हा कोळसा छान गरम करून घ्यायचा. त्यावर आहे ना अगदी थोडंसं तूप सोडायचं कोळशावर आणि त्याचा धूर होतो. आता ही जी स्टिक आहे टिक्क्याची स्टिक, ही हलक्या हाताने एक शक्यतो चिमटं वापरायचं आणि यावर पकडायचे, जेणेकरून कोळशाची धुरी पण याला लागते. हा टिक्का छान आपला सगळ्या बाजूने रोस्टही होतो. खूप तासभर हे करायची गरज नाही आहे प्रोसेस. हलकंसं पनीरचा रंग बदलेपर्यंत आणि त्याचं आउटर कोटिंग क्रिस्पी होईपर्यंत हे करायचं. हे बघा छान एक बाजू होत आली की हे असं रोटेट करायचं. बघा काय सुंदर दिसतंय, फटाफट बनवून तयार होताने. काय सुरेख रंग आलेला आहे आणि मस्त ज्युसी पण दिसतोय. आता हा ठेवूयात. पनीर टिक्क्याचा परफेक्ट बार्बिक्यूमध्ये मिळतो ना असाच मस्त सुवास दरवळतोय. तो जो कोळसा आहे त्याची जी धुरी तयार होते त्याचा परफेक्ट आहे ना, तो जी चव आहे फ्लेवर आहे त्या टिक्क्यामध्ये उतरते आणि बार्बिक्यूमय आमचं घर झालेलं आहे. परफेक्ट तंदूरमध्ये जो शेकला जातो ना तसाच हा लागतो.